खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय। चला गौशाळेमध्ये आणलंय आम्हाला, बाय बाय, टाटा। हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर गाईज आम्ही ना आता कपिलधारला चाललोय। सो तुम्ही बघू शकता त्या फ्रेंड्स, आणि इकडे श्वेता गाडी चालवतीये फर्स्ट टाइम चालवती, आणि माझी किती डेअरिंग आहे माहिती का, मी तिच्या स्कूटीवर बसले आणि सो आता आम्ही चाललोय, तुम्ही बघू शकता। आणि मग तिथे गेल्यावर मस्तपैकी मज्जा आणि धम्मल होणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा, आणि लाईक आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला। और फाइनली गाइज हमारी पलटन निकली है कपिलधार को। जब मैं स्कूटी पर बैठी थी, श्वेता के बाल मुझे इतना इरिटेट कर रहे थे ना, क्या ही बताऊं मैं। और बीच में डर भी मुझे लग रहा था, क्योंकि वो पहली बार स्कूटी चला रही थी। मुझे बस यही लग रहा था कि भाई ये मेरे को ना गिरा दे, अगर ये मेरे को गिरा दी तो मतलब घर वाले तो मुझे बहुत मारेंगे। मग त्याच्यानंतर मस्तपैकी श्वेताला थोडा कॉन्फिडन्स आला। मला ती एकदम व्यवस्थित स्कूटी चालवत होती, पण थोडी भीत होती, बट तिला कॉन्फिडन्स होता की मी अंकिताला पाडू शकणार नाही, आणि मला पण कॉन्फिडन्स होता की पडलं तर दोघी पडतात, पडलं तर दोघीचे हात पाय मोडते। सो म्हणून मी रिलॅक्स होती। तिच्याकडे बघत बघत डायरेक्ट रस्त्याच्या खाली पोरीला गाडी हाती हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर विषयच नाही, हेवी ड्रायव्हर विषय का बरं। अरे चल ना यार, शिर्डीला जायचं काय, खरंच एन्जॉय करून येऊया, एवढी तर जिंदगी आहे, आपल्या मैत्रिणीसोबत जगायला पाहिजे, आहे का नाही? मला काय वाटतं केसाने लई आधी जरा सबर करो। भिजला असतो मग ओलं जायचं का तिथं, जायचं आता ओलं झालं तरी चालेल। मला माहितच नाही मोर माझं काय नाही, मी कुठं पण चला, मला पण घेऊन चला, माहिती ना तुम्हाला, नाही तर मॅप लावा, काहीतरी लावा, माहिती तुम्हाला। चला मग चला, आता पालीच्या तळावर थांबायचं आमचं आता कॅन्सल झालंय। कॅन्सल नाही झालं म्हणजे आम्ही तिकडून येताना इकडे थांबणार आहेत, बट आता नाही ना थांबणार आपण, आता आपण डायरेक्ट चाललोय ते आता जाणार आहे कुठे, मोरधरा का? अच्छा मोरधरा चाललोय। मेरा बस चलो तो मैं त्याच्या बसून भी जाईल कुठं बे, आरामशीर झोपून मी। शाबाश बेटा। आव कुठं मोरगावला बसता, मोरधरा खोटं बोलायचं नाही तर कपिलधार आहे विसरले। अयो तर कसं झालं सांगा, कुठून जायचंय? पण फ्लाईटला तरी हो ना, मध्ये तिकडून एक आव कुठून मोरधराला जायला रस्ता इथे नव्हते का, इकडून तिथे जायचं जे रस्ता दिसत गेलं की ये प्लॅन लेक्चर चला वहीतून चला आवही तू दम्मानी दम्मानी। अरे बाय बाय, टाटा, गुड बाय। पाडलं नव्हतं का तिथं, हमारे सामने एक पहाड़ जैसा रास्ता था। अभी वो देख के मैं तर मग इतका विचारामध्ये पडले, म्हटलं आता ही कशी स्कूटी चालवण, बट फायनली बिचारीनं कशी तरी चालवली, मग माझ्या जीवात जीव आला। सो गाइस आप देख सकते हो, वाव, हर जगह हरियाली हरियाली हरियाली,
वाव, काय शेत होतं, काय डोंगर होतं. अरे बापरे. मग नंतर आम्ही तर लाल किल्ल्यामध्ये आल्यासारखंच वाटलं मला. सो फायनली पोहोचलो बाबा. क्या क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चलो चलो काय धुंडा महाराज दिलगुरकर शो गौशाळा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. खरंच आपण चुकलोय. अंदाज येत नाही पुरी की पुरी चुकलोच आपण. चला आता बघू दुसरीकडे जाऊन. आता लोकेशन लावायला मॅप मध्ये बघा. आम्ही रस्ता चुकलोय हे तर कुणाच्या लक्षातच नव्हतं. सगळेजण आपापल्या मस्तीमध्ये एकदम मग्न होते. अरे म्हटलं चला या लवकर आपल्याला पुढं जायचंय. सो त्यांचा तिकडे काही कालवा चालू होता, तो काय मला कळतच नव्हता, कारण की मी ब्लॉग करत होते म्हणून मला समजलं नाही. बट काहीतरी नक्कीच होतं. समथिंग घसरगुंडीला घसरगुंडी तुटून राहू दे. चला ग चला चला. लहान लेकरांचे आहेत ग ते, आपले नाही आहे का नाही. चला चला आता फायनली आता एकदम करेक्ट जागेवर जाऊ. चला गौशाळेमध्ये घेऊन आली बिचारी आम्हाला. चला आता पटकन. बदक चालल्यासारखं चालायली की स्कूटी घेऊन. हा बघ यायचं पण तू बदक चालल्यावाली स्कूटी घेऊन चालायली. चला तुम्ही पुढे आम्ही आलो. नका रे सोडून जाऊ मला. चला गौशाळेमध्ये आणलंय आम्हाला. आम्ही रस्त्यात चुकलो. कॉमेडीच कॉमेडी आहे ना शोधू. नमध्ये होतं आतापर्यंत तिनं मला पाडलं नाही. आता पाडते काय एकदम खतरनाक. बापरे हे खूपच भीती वाटत. तिला म्हणत तुझ्या पाया पडते बाई. दम्मानी चालो. बीड वरून मी माझा जीव मुठीत घेऊन आले. असं वाटलं की अरे का बसले मी. इथून 2 पावलं खाली जर चलत गेले असते तर ओके झालं असतं. कारण पोरगी इतकी खतरनाक स्कूटी चालत होती. एकदम हेवी ड्रायव्हरच होतं. बापरे म्हणून तिला मी हेवी ड्रायव्हरच म्हणते. तुमच्या ग्रुप मध्ये कोणी आहे का असं हेवी ड्रायव्हर? मला कमेंट मध्ये सांगा. अच्छा हे ठिकाण आहे का? तर गाईज आम्ही आता आलोय आहेत राईट ठिकाणावर. पोहोचलोय फायनली. वा वुमन. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो. अगं मा एवढी जड आहे मला उचला नसतं ते बॉटल. श्वेता आली. श्वेता चला 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 आता पटकन चला. गाईज आम्ही आता वर गेलो. मला दाखवतो. आओ मोरगाव तर बहुत सुंदर आहे गाईज. मी तर पहिल्यांदा चालते. एवढे दिवस बीड मध्ये राहिले पण कधी मी फिरायला गेले ना. सो माझं फर्स्ट टाइम होती छोटीशी ट्रिप. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा. चाललोय खरं गेल्याशिवाय तर त्यांनी म्हणावं आव कुठू बरंच आहो बीड वरून.
खोटं बोलायचं नाही. सो गाईज आता आम्ही व्हिडिओ काढलाय व्हेर इज अ टेम्पल. तुम्ही बघा, त्याला कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि व्हायरल करून टाका. विषय का चला, वो ट्रेन तो चला गया है, दूसरा ट्रेन ढूंढ लो ना. वाचलं नाही का एवढं मोठा बोर्ड? वाचलंय आम्ही, पण आता हे कोणाचीच नाहीत ना तिथं, मग तिथं कशा ठेवायचं? काय करायचं? अयो, आता किती हजाराचा बूट आहे बघ. बाई 4,000चा बूट आहे देऊ. मला 10,000चा दिसला. ओ चला फोटो काढू इथं. हे बघा आमचं स्ट्रगल फोटो काढण्याचं गाईज. कोणची फॅशन आहे? असं कोणाची फॅशन आहे? बघू शकता तुम्ही कुठले कसे आहेत, काय माहिती. हे ड्रायव्हरचे बुट्टे त्या येते. अरे बापरे, आता उद्या कलेक्टरचं एक्झाम दे. डायरेक्ट पास. ते गिदाड नाहीये, ते आपल्याला गिदाड म्हणते. पाय दुखले. वरती आलोय आम्ही आणि हे कुठे गेलं? सो गाईज इकडे आलोय वरती आम्ही. मोर वगैरे काय 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 सी गाईज तुम्हाला दाखवते. अरे कुठून तर गाईज कुठे हिरण? अगं तिला ते हिरण ते उडून शेपूट आहे त्याला. हा हे गाईज तुम्ही बघू शकता. का सगळ्यांना डोळे आहेत थोडं. मुझे तो मोरगांव बहुत ही पसंद आ गया गाइस, सच में यार बहुत ही ब्युटिफुल लग रहा था. हर जगह म्हणजे हिरवं हिरवं गार सगळीकडे दिसत होतं. आणि सो आम्ही मस्तपैकी सेल्फी काढत होतो. मग त्याच्यानंतर फोटोशूट केला. कसलं भारी हरिण. आता मोर दिसाय पाहिजे एवढी इच्छा आहे बघ माझी. अगं मी एवढा असं मी तुला मोरच पाहिजे काय? लांडूर मध्ये दिसाय पाहिजे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड कॅमेरामॅन. चला आता माझे पण काढा. तिथं फिरून आमचा फुल एन्जॉय झालेला आहे. फोटो वगैरे काढले. तर सो अभी ये पलटन निकली है कहाँ पर? पाली के तले पर. चला पालीच्या तळ्याला चला. ए चला का अजून राहिलंय का फोटोशूट? चला लोक. आई कोणाला ग? तुला खोटवणी करायला सगळे मला फोटो काढून मला फोटो आपण काढू. हा पोज. सो गाईज माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आता आम्ही पालीच्या तयारीला जाणार आहेत. मग तिथे गेल्यानंतर मी तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो कंटिन्यू करा माझा ब्लॉग. ओके ये. आणि आमचं वापस एकदा हेवी ड्रायव्हर. हाय हेवी ड्रायव्हर. इस बार तो बचा ले बापरे. छानून काय उपयोग नाही झाला. पर्स तुटली. आता हातात घेऊन फिरू का मी? पर्स तुटली माझी. बघा मी बसन करायचं एवढं नाही आलं चांगलं. मागे फॅक्टच लागून दिले तिला तळ्यावर. तिकडं कुठं आहे? आपली गाडी इकडे आहे. जाऊ दे, माणसाच्या मूलभूत गरजा असतात. तू क्या बोल रही है? चप्पल विसरून येतात. चालले मी. चल इथं बघा फ्लावर्स. बाकी की अप्सराएं दिखाती हूँ गाइस मैं आपको. हंसू नको. किती हसायची वाट लावली पूर्ण. श्वेता तूच तू. चला आता आपला हेवी ड्रायव्हर आता स्कूटी चालवतोय. आता ह्या दोघी जणी बसतात. या तिघी जणी सेफ मध्ये. गाईज आम्ही इथून आता निघतोय. 249 जमतंय का? 299 जमतंय. त्यांचा 5G नाही ना. चला तर गाईज आम्ही इथून निघतोय. मग माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. धम्मानी
तिकडं काय चाललंय त्यांचं? रस्ता ती बिचारी किती त्यांना पळवायला लागलीये, तुम्ही बघू शकता. काय आहे? कुठे कुठे हरिण? कुठं आहे? आती गेली ना सोडून. नाही चला आता पालीला. तो गाईज आता आम्ही इथून निघतोय. चला 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 चला. आणि पाठीमागे पालीला. सो मग पालीला पण गेलो. खूप आम्ही मस्ती आणि धमाल करणार आहोत. तो हा पार्ट भेटून तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला. तर कंटिन्यू करा आणि ह्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब. आणि आम्ही सगळेजण रस्त्यात चुकलो, सो कुठून जात होतो काही आम्हाला माहितीच नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा.